आणि यानंतर आता कोस्टल रोड संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। मुंबईतल्या कोस्टल रोडला अगदी पावसाळ्यापूर्वीच गळती लागली आहे। मुंबईचा मानबिंदू असलेल्या या कोस्टल रोडला गळती लागल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। टनेलमध्ये भिंतीतून आणि छतामधून पाणी गळती सुरू होत असल्याचं समोर येत आहे आणि यामुळे या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। हा रस्ता वाहतुकीसाठी आता सुरक्षित आहे का असाही सवाल निर्माण झालाय। मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेला कोस्टल रोडला खरं तर अवघे काही महिनेच खरं तर पूर्ण झालेले आहेत। मात्र आता याच कोस्टल रोडवरून वाद देखील होईल अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाही। सध्या आपण कोस्टल रोडमध्ये आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी वाहताना पाहायला मिळतंय। खरं तर 11 मार्चला हा कोस्टल रोड सुरू झाला होता आणि त्याच्यानंतर कोस्टल रोडच्या आतमधून अशा पद्धतीने पाणी खरं तर बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते। पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या लिकेजमुळे एकूणच संपूर्ण कामावरती आणि सरकारने घाईघाईमध्ये हा प्रकल्प आणि याचं उद्घाटन केलं का याच्यावर देखील आता खरं तर प्रश्न विचारले जात आहेत। याच्यावरती पालिकेकडून काय उत्तर येतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन दीपक जैतापकरसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।